काल आपण फिरलो वेंगुर्ल्यात, समुद्र पाहिला, इतिहास अनुभवला आणि आता वेळ आली आहे कोकणाच्या चवीची. मऊ, जाळीदार आणि हलकी आंबोळी नारळाच्या चटणीसोबत खाल्ली की दिवसाची सुरुवात याहून सुंदर होऊच शकत नाही. चला तर मग अस्सल कोकणी आंबोळी बनवूया अगदी पारंपरिक पद्धतीने. तर ह्या रेसिपीसाठी प्रिपरेशन टाइम असा जास्त नसतो, पण प्रिपरेशन जे असतं ते एक दिवस अगोदर आपल्याला सुरू करावं लागतं. म्हणजे आपण जे भिजत घालणार आहोत ते 8 तास भिजत घालावं लागतं. नंतर त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून नंतर परत ते फर्मेंटेशनसाठी ठेवावं लागतं. तर त्याच्यासाठी थोडं प्रिपरेशन टाइम ओव्हरऑल असं जास्त होतं, पण जर आपण वेगळं करून बघितलं तर खूपच कमी असतो. तर स्टार्टिंग विथ इन्ग्रेडियंट्स आपण काय काय लागतं आपल्याला ते बघून घेऊया. तर अशी मी एक वाटी घेतलेली आहे मापासाठी. तर तुम्ही कपचं मेजरमेंट घेताय तर कपचं घेऊ शकता, घरी काही वाटी घेत असेल तर ती वाटी वापरा, पण एकसारखंच मेजरमेंट वापरा सगळं हे करण्यासाठी, म्हणजे जे प्रमाण होईल ते बरोबर होईल. तर ह्या वाटीने मी 3 वाटी तांदूळ घेणार आहे. एक वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी चण्याची डाळ. तर तांदूळ, उडदाची डाळ आणि चण्याची डाळ हे आपण मिक्स करून हे वेगळं चांगलं धुवून घ्यायचंय. 2-3 वेळेला पाण्याखालून पाणी काढून परत तसं धुवून घ्यायचंय. हे एक आपलं मिक्सचर आपण साईडला ठेवूया. दुसरं आपल्याला लागेल सेम जी वाटी घेतली होती त्याच प्रमाणात अर्धी वाटी पोहे लागतील, अर्धा चमचा मेथी दाणे आणि 1 मोठा चमचा अख्खे धने. तर हे आपल्याला तिन्ही लागतील. याच्यामध्ये आपण पोहे पण व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. मी तांदूळ, उडदाची डाळ आणि चणे असे सेपरेटली धुवून घेतले आहेत, पोहे धुवून घेतले आहेत. आता आपण हे सगळं मिक्स करूया. मेथी दाणे आणि धने आणि हे सगळं आपण भिजत ठेवायचे. तर तुम्ही जेवढी क्वांटिटी घेताय त्या मापाच्या हिशोबाने तेवढं पाणी टाका. इथं मी वाटी घेतली होती छोटी, तर इथं 3 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि चांगलं एक मिक्स करून द्यावं त्याला. तुम्ही घरी मोठी वाटी वापरता ते किंवा कपचं मेजरमेंट घेतात त्या हिशोबाने पाणी तुम्ही ॲड करायचं याच्यामध्ये. जसं आपण इडलीचं वगैरे बॅटर इडलीसाठी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घालतो त्याप्रमाणे तेवढं पाणी टाकायचं आहे. मला इथं मी छोटी वाटी वापरली सगळे मेजरमेंट घेण्यासाठी, तर 3 ग्लास पाणी लागलं. तर हे चांगलं असं पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे. कमीत कमी 8 तास हे आपल्याला ठेवायचं आहे भिजत झालं. मग 8 तासानंतर ते सगळं सॉफ्ट होईल आणि मग नंतर आपण त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर आता दुपारचे 12:30 झाले आहेत. तर रात्री 9 वाजेपर्यंत मी हे असं भिजवत ठेवतोय चांगलं झाकून. रात्री आपण याला ग्राइंड करूया आणि मग सकाळी आपल्या नाश्त्यासाठी आंबोळी तयार होईल. आपण तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ, मेथी आणि धने हे आपण जवळपास 8 तास भिजत घातले होते. 9 वाजता रात्री मी ते ग्राइंड केले, चांगले फाईन पेस्ट बनवली त्याची आणि मग नंतर झाकून फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं. तर तुम्ही आता बघू शकता कसं छान याला बबल्स आलेले आहे, चांगलं फर्मेंट झालं आहे. जवळपास 12 तास मी हे झाकून ठेवलं होतं, एका उबदार वातावरणात ठेवलं होतं आणि याच्यात काहीच इनो किंवा सोडा असं काहीच टाकलेलं नाहीये. ते नॅचरली फर्मेंट झालेलं आहे. जर तुम्ही इन्ग्रेडियंट्स आणि त्यांची क्वांटिटी बरोबर कराल तर तुम्हाला असं काही वरून फ्रूट सॉल्ट वगैरे टाकण्याची गरज लागणार नाही, सोडा टाकण्याची गरज लागणार नाही. हो, पण तुम्ही टेम्परेचर बघून थोडं उबदार वातावरणात ठेवा. काही जण ओव्हन मध्ये पण ठेवून देतात जस्ट दरवाजा बंद करून, म्हणजे ते पूर्ण एन्क्लोज राहतात, त्याला ती प्रॉपर हीट मिळते फर्मेंटेशनसाठी. तर तुम्ही तसं करू शकता, बट अदरवाईज हे चांगलं झालेलं आहे. चला आता आपण आंबोळी बनवायला घेऊया. तवा आपण गरम करायला ठेवला. तसं मी आता इथं नॉनस्टिक वापरतो. थोडंसं सेंटरमध्ये त्याला ऑइल करून घेऊया. कांदा कट करून मी असं ऑइलिंगसाठी वापरतोय.
आंबोळी बनवण्याच्या अगोदर थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया, जास्त नाही, जस्ट चवीनुसार थोडंसं, आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. बबल्स ते आपले गेले नाही पाहिजे म्हणून हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, एकदम असं ढवळत नाही बसायचं. चला, तवा रेडी आहे आपला, आपण आंबोळी बनवूया. हलक्या हाताने पसरवायचं आहे, जास्त पसरवायचं नाही. आंबोळी अशी डोस्यासारखी बारीक नसते. आणि आताच तुम्ही बघा अशी छान जाळी तयार व्हायला लागली आहे. आपलं पीठ छान रेडी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तशी छान जाळी यायला आधीपासूनच सुरुवात झाली आहे. चला, याला 1 मिनिटासाठी आपण झाकून देऊया. 1 मिनिटभर झालाय, झाकण काढूया आपण. मस्त वाफ बसली आहे, खूप छान अशी जाळी आलेली आहे. आपण याला टर्न करून द्या. बघा कसं मस्त असं गोल्डन ब्राऊन क्रस्ट आलेलं आहे. सगळे एका ठिकाणी नाही तर सगळ्या ठिकाणी असे व्यवस्थित भाजले गेलेले आहे. लुक्स गुड, छान त्याचा वास पण येतोय. आणि आपल्या तव्याला चिटकलं नाही, जरी आपण हे नॉनस्टिक पॅन वापरतो तरी हे तव्याला चिटकू शकतं. त्याच्यासाठी मी सांगितलं फर्मेंटेशन होणं, व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे. 1 मिनिट दुसऱ्या बाजूने भाजून झाल्यानंतर आपण याला असं काढून घेऊया. छान दिसतंय हे, बबल्स किंवा जाळी म्हणू शकता, खूप छान आलेली आहे आणि सॉफ्ट आहे. चला, अजून एक करूया आपण. एक मिनिट झालाय, दुसरी बाजू पण आपण चांगली छान भाजून घेतली आहे. हे बघा, आता याला काढून घेऊया. मी जाळीवर ठेवतोय, आपण बाकीच्या पण आंबोळ्या तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशी छान जाळी आलेली आहे. हे बघा, सगळीकडे अशी छान जाळी आलेली आहे आणि चांगलं खरपूस भाजून घेतलं आपण. एकदम सॉफ्ट, मऊ आणि लुसलुशीत अशी झालेली आहे. हे बघा, तर आंबोळी सोबत जनरली खोबऱ्याची चटणी केली जाते. तर आपण त्याचे इंग्रेडियंट्स बघून घेऊया पहिले. तर तसं घरोघरी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चटण्या केल्या जातात. प्रत्येकाचे एक आपला आपला पर्सनल टच असतो, पण बेसिक इंग्रेडियंट जे कॉमन असतात ते मी सांगतो. आपल्याला नारळ लागेल, ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, हे 3 बेसिक इंग्रेडियंट्स आहेत. आणि मग याच्यामध्ये काही जण अद्रक लसूण टाकतात, काही जण डाळ्या टाकतात. असं प्रत्येकाचं जसं मी सांगितलं एक पर्सनल टच असतो. पण बेसिक नारळची किंवा खोबऱ्याची चटणी जी याच्यासोबत बनवली जाते ती अशी बनवली जाते. तर आपण ती प्रिपेअर करून घेऊया. काही नाही, आपल्याला फक्त हे मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून. ग्राइंड करून झाल्यानंतर आपण त्याला एक व्यवस्थित छान अशी फोडणी देऊया, म्हणजे चटणी खूपच छान बनेल आपली. चला, मग चटणी आपण चांगली वाटून घेतलेली आहे. ते वाटीमध्ये काढून घेऊया आपण. तर आता आपण चटणीला फोडणी देण्याची तयारी करूया. भांड्यात थोडं तेल घेऊया. जरा मोठं भांडं घेतलंय मी, छोटं अवेलेबल नव्हतं माझ्याकडे. ट्रॅव्हल करताना थोडे लिमिटेशन्स येतात. तेलाला चांगलं गरम होऊ देऊया. तेल चांगलं गरम झालंय. सगळ्यात आधी आपण मोहरी टाकून देऊया. मोहरी चांगली तडतडली तर मग जिरे आणि कढीपत्ता. गॅस बंद करून देऊया आणि हे सगळं एकत्र करून आपल्या चटणीमध्ये टाकून देऊया. छान अशी फोडणी बसलेली आहे चटणीला, खूप सुंदर दिसते. छान मिक्स करून घेऊया. तर आपली
नारळ, कोथिंबीर, हिरवी मिरची याची बेसिक चटणी आहे, पण त्याला छान फोडणी दिली आपण जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची. तर त्याचा खूप सुंदर असा सुवास येतोय आणि खूप टेम्पटिंग दिसते पण आहे खाण्यासाठी. चला प्लेटिंग करूया. चटणी सोबत आणि आपला एकदम सुपर हेल्दी लवकर तयार झालेला. इनफॅक्ट आता वाजलेत 9:30. मी 9 वाजता स्टार्ट केलेला, तर अर्ध्या तासात सगळ्या प्रोसेस रेडी झालेला आहे. थोडासा प्रिपरेशन टाइम थोडासा जास्त असतो, बट अदरवाईज खूपच लवकर बनतं आणि एकदमच टेस्टी तर आहेच. दिसायला पण खूप सुंदर आहे आणि ऑब्व्हियसली होममेड हेल्दी ब्रेकफास्ट. याच्यामध्ये काही जंक वगैरे काही नाही. चला तर मग टेस्ट करूया आपण. मस्त सॉफ्ट आहे आंबोळी. चटणी नाईस. खोबऱ्याची चटणी एकदमच होमली फील देते, यु नो. आणि सोबत जसं असं वाटतं की आपण डोसाच खातोय, पण ऑब्व्हियसली त्याच प्रकारचं आंबोळी आहे. सॉफ्ट आहे, म्हणजे जसं मी सांगितलं त्याला आपण भाजलं तेव्हा ते क्रस्ट येतो, तो पण छान लागतोय. आपल्या चटणीला छान फोडणी बसलेली आहे, जिरे, मोहरी, कढीपत्ता, त्याचा छान फ्लेवर एक सगळं मस्त इन्कॉर्पोरेट होऊन एकदम सकाळची एकदम चांगली फिलिंग, चांगली एनर्जी, पॉझिटिव्ह वाईब्स असे जनरेट करतात. आणि काही पदार्थ असतात ना जे घरीच चांगले लागतात, घरीच बेस्ट लागतात, घरीच बेस्ट आपण म्हणतो. रेस्टॉरंट कदाचित त्या लेवलपर्यंत आपल्या लेवलपर्यंत पोचता येणार नाही, तर त्यासारखा हा पदार्थ झालेला आहे. त्याची ह्या डिशची सिम्प्लिसिटीच एक वेगळ्या लेवलवर आहे. आंबोळी आपण असं खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो, किंवा कोकणात जनरली ते काळ्या वाटाण्याच्या उसळीसह ट्राय करतात, किंवा चिकन मटन सोबत पण खाल्लं जातं. तर तुम्ही आंबोळी कशासोबत ट्राय करता किंवा कशासोबत खाता हे नक्की मला सांगा. तुम्हाला घरची आवडते का बाहेर जाऊन खातात ते आवडतं, ते पण नक्की मला कमेंट करून सांगा. होपफुली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. आपला व्हिडिओ आणि चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.